स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नियुक्त IAS अधिकारी बहीण नगराळे यांचा संघर्ष या आत्मकथा पुस्तक परिचय कार्यक्रमाचे धुळ्यात करण्यात आले। आयोजन नियुक्त IAS अधिकारी बहीण नगराळे यांच्या संघर्ष या आत्मकथेचा प्रकाशन सोहळा दिनांक 24 मे 2025 रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न झालेला असून आज रोजी धुळे शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात संघर्ष या आत्मकथेचा पुस्तक परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान आजच्या या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी संघर्ष या आत्मकथेवर आपले मनोगत व्यक्त केले। दरम्यान कार्यक्रमासाठी विचारमंचावर डॉक्टर दिलीप पाटील, प्राध्यापक बाबा हातेकर, डॉक्टर सैंदानी बापू, प्राध्यापक विलास चव्हाण, प्राध्यापक अनिल दामोदर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये हजेरी लावतो म्हणजे लावतोच। मला नाही वाटत की इथं श्रोत्यांपैकी कोणी एखादा अपवाद असला तर मला माहिती नाही, पण कोणी असा असेल की ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आला नाही, संघर्षानं हजेरी लावली नाही, तर त्या संघर्षानं माझाही पिच्छा केला, माझाही पाठलाग केला। तर अशा ह्या संघर्षाचं चित्र आपल्या पुढे ठेवावं म्हणून मी हे काम केलं। आणि एक ह्याचे दोन हेतू असेही होते की पहिला हेतू हा होता की त्यावेळेसची जी समाज व्यवस्था होती, त्यावेळेसची म्हणजे माझा जन्म 1 मे 1947चा आणि मी 54 मध्ये पहिली दाखल झालो। तर त्यावेळेसची म्हणजे साधारणतः स्वातंत्र्यापूर्वीची आणि त्या वेळेची परिस्थिती अशी होती की मला असं वाटतं की मागासवर्गीयांना आणि विशेषतः महार जातीला अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागत होत्या। असं ते जगणं होतं, असं ते जीणं होतं। याची जी परिस्थिती आम्ही अनुभवली, जे अनुभव मला आले ते नगराळे कुटुंबातील आजच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला माहिती व्हावेत, कळावेत याच्यासाठी पुस्तक मी हे लिहिलं। हा